संध्याकाळी 5:30 वाजता मी कामावरून घरी आले. घाईघाईने हातपाय धुतले आणि स्वयंपाकाची तयारी करू लागले. बटाट्याची भाजी बनवायला घेतली, पण फोडणी द्यायला गेले तर पाहिले की जिरं आणि मोहरी संपली आहे. त्यामुळे परत गॅस बंद केला आणि कॉलनीतल्या वाण्याच्या दुकानाकडे गेले. "हो दादा, मला 100 ग्रॅम मोहरी आणि 100 ग्रॅम जिरं द्या," मी म्हटले. त्याने माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाला, "लावण्यबाई, माफ करा, पण आधीच तुमची उधारी बाकी आहे. ती जमा केल्यानंतरच मी तुम्हाला सामान देऊ शकतो. अहो, एवढ्यासाठी तरी द्या. पुढच्या हप्त्यात माझा पगार होईल, तेव्हा मी तुमची पूर्ण उधारी फेडेन." मी विनवले, "आत्ताच स्वयंपाक करायला आहे आणि नेमकं हेच सामान नाही." "नाही समजत का तुम्हाला मी काय सांगतोय?" तो थोडा कठोरपणे म्हणाला. "तुम्ही आधी उधारी फेडा आणि मग सामान घ्या. अहो, कृपया करून माझी परिस्थिती समजून घ्या." मी अजून विनवले, "बाई, तुमची परिस्थिती समजून घेऊन माझं नुकसान होणार आहे. बाई, मी इथे फुकट वाटायला बसलो नाही. पैसे असतील तर घ्या, नाहीतर चालते व्हा." त्याचे बोलणे ऐकून वाईट वाटले, पण काही न बोलता तशीच घरी परतले. तशीच विना जिरं आणि मोहरीची बटाट्याची भाजी फोडणीला दिली. काय करणार, शेवटी काहीतरी बनवणं गरजेचं होतं. माझी नीतू बाहेर खेळत होती, म्हणून मी दरवाजात जाऊन आवाज दिला, "ये नीतू, ये जेवायला चल." काही वेळातच नीतू धावत आली आणि मला बिलगली, "चल बाळा, भूक लागली ना तुला?" मी हसून विचारलं, "होय, खूप भूक लागली आहे," ती म्हणाली. मी तिला घेऊन घरात आले आणि आम्ही दोघी मायलेकी जेवायला बसलो. मी तिला बटाट्याची भाजी वाढली. 1-2 घास खाल्ल्यानंतर नीतू म्हणाली, "आई, ही भाजी अशी का लागते? आधी तू किती छान बनवायचीस, पण आज अशी का झाली?" माझ्या लगेच लक्षात आलं की मसाल्याचे पदार्थ कमी पडल्यामुळे भाजीला योग्य चव आलेली नव्हती. पण तिला समजावण्यासाठी मी म्हटले, "अगं बेटा, तुझ्या तोंडाला फोड आलाय ना, म्हणून तुला असं वाटत असेल. भाजी छानच आहे बघ." माझं बोलणं ऐकून नीतू खुशीने जेवायला लागली. जेवण आटोपल्यानंतर आम्ही दोघी मायलेकी झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले, आंघोळ वगैरे करून तयार झाले. पण मनात सतत एकच विचार होता, किराणा संपला आहे आणि नीतूच्या तोंडात फोड झाले आहेत. तिला दवाखान्यातही न्यायचं आहे. पैशांची खूप गरज होती, पण माझा पगार मिळायला अजून बरेच दिवस बाकी होते. काय करावं काहीच कळत नव्हतं. तेव्हाच मला एक कल्पना सुचली. माझ्या कानातले झुमके गहाण ठेवून काही पैसे उचलावे. त्यातून किराणा घ्यायला, नीतूच्या उपचारांसाठी आणि थोडेफार खर्चासाठी मदत होईल. पुढील 2-3 महिन्यात पगार मिळाल्यावर झुमके सोडवता येईल. हा विचार मनाशी पक्का करून मी कपाट उघडलं आणि माझे 4 ग्रॅमचे झुमके बाहेर काढले. मी नीतूला म्हटले, "बाळा, तू घरातच खेळ, कुठे जाऊ नकोस, मी बाहेरून येते." "हो आई," ती म्हणाली आणि मी सांगितलेलं ऐकून गुपचूप राहिली. मी कानातले झुमके घेतले आणि सरळ आमच्या कॉलनीच्या कोपऱ्यावर असलेल्या पतपेढीकडे गेले. तिथे असलेल्या त्या बाईंना सांगितलं, "मला हे झुमके गहाण ठेवायचे आहेत." त्यांनी मला एक फॉर्म दिला आणि तो भरून जमा करायला सांगितलं. फॉर्म भरून झाल्यावर मला पैसे मिळणार होते. मी बाजूच्या खुर्चीवर बसून फॉर्म भरत होते. तेवढ्यात एक आवाज आला, "अहो, काय झालं? कसला फॉर्म भरत आहात?" मी समोर पाहिलं तर माझ्या नवऱ्याचा मित्र अंकुश उभा होता. त्याला पाहून मी दचकलेच. मी काही न बोलता शांत राहिले. तो माझ्या थोडा जवळ आला आणि माझ्या हातातला फॉर्म वाचू लागला. त्याला कदाचित समजलं असावं की काय, "अहो वहिनी, काय गहाण ठेवतात तुम्ही?" "काही नाही, हे माझ्या कानातले." "पण कशासाठी?" "अहो, काही नाही, असंच घरात थोडी अडचण आहे त्यामुळे." तेव्हाच अंकुश म्हणाला, "अहो, मग अडचण आहे तर असं सोनं गहाण कशाला ठेवताय? मला सांगायचं ना, मी मदत केली असती." "अहो नको, तुम्ही इतकं बोलात, तुमचे खूप आभार बघा." "नाही वहिनी, मी खरंच सांगतोय, ठेवा हा फॉर्म, चला घरी. हे बघा, मी पैसे काढायलाच आलो आहे. थोडे जास्तीचे पैसे काढतो आणि काही तुम्हालाही देतो. तुमचं काम करून घ्या आणि झालं की परत करा. मला चालेल ना?" मी मात्र त्याच्याकडून पैसे घ्यायला मागेपुढे करत होते, पण त्याने आग्रह केला, त्यामुळे मला त्याला हो म्हणावं लागलं. अंकुशने बँकेमधून पैसे काढले. मी तिथेच खुर्चीवर बसले होते. तो माझ्याकडे आला. त्याने काही पैसे त्याच्या बॅगेत ठेवले आणि त्याच्यामधून काही नोटांचे बंडल माझ्या हातात दिले. "अहो नको, खरंच वहिनी, घ्या ना, तुम्ही घ्या. 20,000 रुपये आहेत, होईल ना?" एवढ्यात मी बोलले, "एवढे तर मला लागतच नव्हते. कमी असले तरी चालेल." "अहो वहिनी, ठेवा, तुमचं काम भागवा. काम झालं की वापस करा." अंकुशने 20,000 रुपये माझ्या हातात ठेवले. खरं तर मला पैशांची गरज होती, त्यामुळे मी ते पैसे ठेवून घेतले आणि अंकुशला धन्यवाद म्हटले. आम्ही दोघं आता बँकेच्या बाहेर आलो. अंकुशने त्याची मोटरसायकल सुरू केली आणि मला मान हलवून येतो असं इशाऱ्याने सांगून पुढे निघाला. मीही माझ्या घराकडे निघू लागले. तेव्हाच अंकुशला काहीतरी वाटलं. त्याने लगेचच गाडी थांबवली, परत माझ्याकडे आला आणि म्हणाला, "अहो लावण्या वहिनी, चला सोडून देतो तुम्हाला."
मी म्हणाले, नाही मी जाते ना, पायी जवळच तर आहे. तो उतरला, एवढं काय त्यात, अहो चला सोडतो, तिकडे जायचं आहे मलाही, चला बसा लवकर. मग मी माझी साडी व्यवस्थित करून त्याच्या मोटरसायकलच्या मागे बसले. बसलात का असं त्याने विचारले. हो बसले, मी उत्तर दिलं. बरं चालू करतो, तो म्हणाला. हां हो करा, असं मी सांगितलं. अंकुशने गाडी चालू केली आणि हळूहळू चालू लागला. त्यावेळेस मी खात्री केली होती की त्याच्यापासून थोडं लांब असायचं म्हणून, त्यामुळे आमच्यात थोडं अंतर ठेवलं. काही मिनिटातच त्याने गाडी आमच्या घराजवळ आणली. मी खाली उतरले आणि अंकुश म्हणाला, चला येतो. अहो थांबा, आता आलात तर या ना, घरात चहा तरी घेऊन जा. तो म्हणाला, अहो नको नको. का नाही, असं तर मुळीच नाही चालणार, यावंच लागेल तुम्हाला. म्हणून त्याने होकार दिला आणि बाजूला गाडी लावली. आता मी दाराजवळ येऊन उभी राहिले. तोही माझ्या मागे आला. आम्ही दोघं घरात आलो. माझी नीतू घरात मस्त खेळत होती. आज रविवार असल्यामुळे तिला सुट्टीच होती. कोपऱ्यात पडलेली खुर्ची थोडी बाहेर हलवून मी अंकुशला म्हटले, अहो बसा ना. अंकुश लगेच खुर्चीवर बसला. माझ्या नीतूला विचारू लागला, बाळा कशी आहेस तू? नीतूने उत्तर दिले, मी छान आहे, तुम्ही कसे आहात अंकल? मी देखील छान आहे नीतू. अंकुशला ओळखायचं कारण म्हणजे तो माझ्या नवऱ्याचा मित्रच होता. पण माझे पती गेले तेव्हापासून अंकुश आमच्या घरी येणं जाणं कमी झालं होतं. सुरुवातीला तो नेहमी नवऱ्यासोबत येत असे, पण माझे पती गेल्याने तेव्हापासून अंकुश क्वचितच येत असे. क्वचित म्हणजे काय, येतच नव्हता. बरं बसा, मी चहा ठेवते. एवढं बोलून मी किचनमध्ये गेले. अंकुश तिथेच बाहेर बसला होता. मी गॅस सुरू केला आणि पटकन चहा बनवायला लागले. गॅसवर चहा ठेवून परत पुढच्या खोलीत आले. अंकुशने विचारले, नीतू आता शाळेत जायला लागली वाटतं? हो, दुसरीला जाते ती आता. असं का, छान आहे. नीतू तुझ्या शाळेचं नाव काय गं? नीतू लगेच म्हणाली, छत्रपती शिवाजी विद्या मंदिर. हो का, छान आहे. बघा ना अंकुश, आता तुम्ही आमच्या घराकडे येतच नाहीत. मी म्हणाले, नाही वहिनी असं काही नाही. तो म्हणाला, पण त्यालाही माहिती होतं की त्याचं आमच्या घरी येणं जाणं आता कमी झालं आहे. तरी तोही काय बोलणार, म्हणून त्याने तोडकं मोडकं उत्तर दिलं. बरं चहा आणते. मी लगेच किचनमध्ये गेले. चहा उकळला होता. मी 2 कपांमध्ये चहा घालून पुढच्या खोलीत आले. 1 कप अंकुशच्या हातात दिला आणि दुसरा कप माझ्या हातात घेतला. अंकुशने चहा प्यायला सुरुवात केली. मीही चहा पिऊ लागले. 2 घोट घेताच अंकुश म्हणाला, वहिनी बघा तुमच्या हातचा चहा म्हणजे एक नंबरच एक झालाय. असा चहा तर कुठेच मिळत नाही. ही चव फक्त तुमच्या घरातच मिळते. हो का, तुम्ही तर अगदी माझ्या चहाचं जास्तच कौतुक करता. मी हसून म्हटले, नाही नाही, जे खरं आहे तेच सांगतोय. तो म्हणाला, त्याचं असं बोलणं ऐकून खरंच मला खूपच समाधान वाटलं. अंकुशचा चहा पिऊन झाला. मी त्याच्या हातातला कप घेतला आणि दोन्ही कप किचनमध्ये ठेवून आले. अंकुश खरंच तुमची खूप मी आभारी आहे. बघा मला खरंच अर्जंट पैशांची गरज होती, त्यामुळे मी माझी ती कानातली घाण ठेवायला गेले होते. वहिनी असं काही असलं तर मला सांगायचं ना, फोन करायचा. एक फोन केला असता तर मी लगेच आलो असतो की. अहो पण असं मागायला बरं वाटत नाही. त्यात काय एवढं, गरज कोणालाही पडते. आज तुम्हाला गरज आहे, उद्या मला लागणार नाही का? सर्व दिवस काही सारखे राहत नाहीत. कधी सुख असतं तर कधी दुःख, हे चालूच असतं. अंकुश खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता. हो खरं आहे तुमचं. आणि वहिनी कामाला जायला लागला काय तुम्ही आता? हो जाते ना, कापड दुकानात. आज रविवार आहे त्यामुळे सुट्टी आहे. हो का, माझीही सुट्टी आहे बघा आज. असं का, तुमचं कसं चाललंय व्यवसाय? छान चाललंय. अंकुशचा फळ विकण्याचा व्यवसाय होता. बाजारात त्याचं फळांचं दुकान होतं. बघा ना अंकुश, आता तुमचे मित्र नाहीत तर तुम्ही देखील येत नाहीत. नाही वहिनी असं काही नाही, येत जाईल ना मध्ये मध्ये. बरं हो नक्कीच. काही वेळ आम्ही गप्पा मारल्या. बरं निघतो मी आता. हो हो. आणि हो वहिनी, काही काम असलं आणि काही नडलं तर कधीही फोन करा. माझा नंबर आहे ना तुमच्याकडे? नाही, तुमचा नंबर कुठे आहे? बरं घ्या माझा नंबर. मी लगेचच टेबलावरून माझा मोबाईल उचलला आणि अंकुशचा नंबर मोबाईलमध्ये टाईप केला. त्याला मिस कॉल दिला. अंकुशचा मोबाईल खिशातच होता, त्यामुळे लगेच रिंग वाजली. हो बघा आला नंबर. ठीक आहे, येतो मग मी. हो हो या. अंकुश गेला, पण माझ्या मनात त्याचंच विचारांचे चक्र सुरू होते. तो माझ्या नवऱ्याचा खूप चांगला मित्र होता. अंकुश आणि माझे पती एकाच गावचे होते. काही वर्षांपूर्वी ते दोघं शहरात कामासाठी आले आणि इथेच स्थायिक झाले. माझे पती कोरोना काळात आम्हाला सोडून गेले, त्यामुळे तेव्हापासून माझं आयुष्य खूप एकाकी पडलं. पण आता मुलीसाठी स्वतःला सांभाळणं लागणार होतं. आता ती मोठी झाली आहे, दुसरीला जायला लागली आहे. गावात आमची शेती आहे, पण माझे सासू सासरेही वारले आहेत. मला शेतीची काही समज नाही, त्यामुळे मी ती माझ्या जावांकडे कसण्यासाठी देऊन टाकली आहे. तो गेल्यानंतर मी लगेचच त्याने दिलेले 20,000 रुपये काढले.
त्यातून काही पैसे घेतले आणि वाण्याच्या दुकानावर जाऊन काही सामानही घेतलं. त्याची सर्व उधारी भरून टाकली. आज सुट्टी असल्यामुळे दुपारी मस्त आराम केला. संध्याकाळी फ्रेश होऊन बाहेर चक्कर मारून आले. मी नीतूला घेऊन गार्डनमध्येही गेले होते. रात्री 10च्या सुमारास सर्व आवरून पलंगावर जाऊन झोपले. नीतू केव्हा झोपली होती. दमल्यामुळे मी मोबाईल चार्जिंगला लावून झोपायला गेले. अचानक मोबाईलमध्ये टुंग टुंग असा मेसेज येण्याचा आवाज आला. अरे बापरे, एवढ्या रात्री कोणी मेसेज केला असेल. मी पटकन उठले, पलंगावरून मोबाईल घेतला आणि परत पलंगावर येऊन लोळले. व्हॉट्सअप उघडून पाहिले तर अंकुशचे मेसेज आले होते. त्याने काही जोक्स पाठवले होते आणि खाली विचारलं होतं, झालं का जेवण. मी त्याला रिप्लाय केला, होय माझं जेवण झालं, तुमचं झालं का. त्यानेही लगेच उत्तर दिलं, होय माझं जेवण झालं आहे. त्यानंतर मी वाट पाहू लागले की तो काही मेसेज करेल, पण त्याने काहीच मेसेज केला नाही. मग मीही काही मेसेज न करता तसाच फोन बाजूला ठेवला आणि झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सर्व काही आवरून मी नीतूला घेऊन कामावर जायला निघाले. मी नीतूला तिच्या टीचरकडे सोडत असे. ती तिची ट्युशन 11:30 वाजेपर्यंत घेत असे आणि त्यानंतर तीच टीचर नीतूला शाळेत सोडत असे. त्यामुळे मी संध्याकाळी 5 वाजता परत येताना तिला सोबत घरी आणत असे. आता रोजचा हा दिनक्रम असाच चालू होता. पण संध्याकाळी कधी कधी जेवण झाल्यावर झोपाच्या वेळी मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येत असे. त्याचं बोलणं, त्याची मस्करी, प्रेमाने जवळ घेणं, या सगळ्या आठवणी मनात फेर धरायच्या. कधी कधी तर नवऱ्याची आठवण आली की डोळ्यात पाणी येत असे. पण काय करणार, कोणाला सांगणार. शेवटी स्वतःलाच समजावायचं. नीतूला जवळ घ्यायचं, तिच्या भविष्याबद्दल विचार करत झोपून जायचं. नेहमीसारखं मी माझ्या कामावर गेले होते. मी एका कापड दुकानात काम करत होते. तिथे माझ्यासारख्या काही बायका होत्या, काही मुली होत्या आणि काही मुलंही होती. पण एक मुलगा मात्र सारखा माझ्याकडे बघत राहायचा. अधूनमधून तो माझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न करायचा. कधीकधी तर दुकानात इकडे तिकडे चालताना मुद्दामच तो माझ्या अंगाला स्पर्श करायचा. त्याचं हे वागणं मला अजिबात आवडत नसे. त्याचं नाव रवी होतं. दुकानात 2 बाया साडी खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. दुकान मालकाने मला सांगितलं, लावण्या, त्यांना वरती घेऊन जा आणि चांगल्या साड्या दाखवा. मग मी त्या दोघींना घेऊन वरच्या मजल्यावर गेले आणि त्यांना साड्या दाखवू लागले. काही वेळाने रवी देखील तिथे आला. मी विचारलं, काय झालं, वर का आलास. तो म्हणाला, मालकाने पाठवले, काही मदत लागली तर करायला. मी त्याच्याकडे पाहिलंही नाही आणि काही बोललेही नाही. त्या बायकांना साड्या दाखवू लागले. बराच वेळ साड्या दाखवल्यानंतर त्यांना त्यांच्यातून 2 साड्या आवडल्या. त्यांनी त्या खरेदी केल्या आणि मी त्यांना खाली पाठवलं. रवी मात्र तिथेच थांबला. आता मी पडलेल्या साड्यांच्या घड्या करू लागले. रवी तिथे आला आणि तोही घड्या करू लागला. तो म्हणाला, बायका खूपच बोर करतात. एक साडी घ्यायची असते पण 100 साड्या उपसायला लावतात. बघ, आता एवढ्या साड्यांच्या घड्या आपल्यालाच कराव्या लागतील. मी म्हणाले, हो मग आपलं कामच आहे ते. मी तिथे उभी राहून घड्या घालत होते. रवी तिथेच होता. त्याने 2-4 साड्यांच्या घड्या केल्या आणि त्या उचलून खोक्यात ठेवू लागला. साड्यांचा गट्टा खोक्यात ठेवून तो परत माझ्या दिशेने येत होता. तो येताना त्याचा हात मुद्दाम माझ्या मागच्या बाजूला कमरेच्या खाली लागला. मला वाटलं चुकून लागला असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण काही वेळानंतर त्याने तीच कृती पुन्हा केली. यावेळी मात्र त्याने अधिक जोराने माझ्या शरीराच्या मागच्या बाजूला कमरेच्या खाली हात दाबला. आता मात्र मला त्याचं वागणं सहन झालं नाही. माझा संताप अनावर झाला आणि मी रागाने त्याच्याकडे बघत म्हटले, काय रे, बावळपणा करतोयस, कळत नाही का तुला. असे फालतूपणा मला अजिबात आवडत नाही. तुला काय वाटलं मी गप्प आहे म्हणून तुझी हिंमत वाढते का. तो लगेच म्हटला, अहो नाही, मी फक्त मस्करी केली. मी अधिक संतापाने म्हटले, मस्करी कशी करतात का. मस्करी करण्याची काही पद्धत असते. हे बघ, मी तुला एक शब्दात स्पष्ट सांगते, तुला जे वाटते मी तशा प्रकारची बाई नाही. त्यामुळे माझ्याबद्दल काही गैरसमज असतील तर ते आत्ताच काढून टाक, नाहीतर मी 4 लोकांमध्ये तुझ्या कानाखाली देईल. तेव्हा तुला तुझी अक्कल ठिकाणावर येईल. मी खूप संतापाने बोलत होते, त्यामुळे माझा आवाज मोठा झाला आणि खाली असलेल्या लोकांनाही तो ऐकू आला. दुकान मालकही वर आला. मालकाने विचारलं, काय झालं लावण्या. मी घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला. तेव्हा मालकही संतापले आणि रवीला खडे बोल सुनावले. तो मुलगाही खूप घाबरला होता. म्हणून मी मालकांना म्हटले, जाऊ द्या सर, झाली असेल त्याच्याकडून चूक. मालक म्हणाले, लावण्या, तू खूप मोठ्या मनाची आहेस. तू बोलतेस तर चल, माफ करून टाकतो या मुलाला. मग तो विषय आम्ही तिथेच संपवला. पण त्यानंतर त्या मुलाचं वागणं माझ्यासोबत पूर्ण बदललं. तो आता माझ्याकडे पाहायलाही 4दा विचार करायचा आणि अशा प्रकारचं वागणं तर त्याने पूर्णपणे सोडलंच.
त्यामुळे मलाही त्याच्याकडून सुटका मिळाली होती. कामावर बाकी सगळे लोक चांगले होते, सर्वजण खूप चांगल्या स्वभावाचे होते. एका संध्याकाळी काम संपवून मी घरी जात होते. वाटेत मी नीतूला शाळेतून घेतलं. काही भाज्या घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही बाजारात गेलो. संध्याकाळची वेळ असल्यामुळे बाजारात प्रचंड गर्दी होती. एवढ्या गाड्या होत्या की पाय ठेवायलाही जागा नव्हती. मी नीतूचा हात घट्ट धरून कसाबसा रस्ता काढत पुढे गेले. काही भाज्या घेतल्यानंतर मी ठरवलं की गर्दीच्या रस्त्याने न जाता दुसऱ्या रस्त्याने घरी जावं. त्या रस्त्यावर अंकुशचं फळांचं दुकान होतं, लिंबाच्या झाडाखाली. जशी मी त्या लिंबाच्या झाडाजवळ पोचले तशी माझी नजर आपोआप अंकुशच्या दुकानाकडे गेली. त्याचं दुकान फळांनी भरलेलं होतं. सगळी फळं व्यवस्थित रचलेली होती आणि दिसायलाही ताजी व आकर्षक वाटत होती. तो गिरायकांना फळ देण्यात व्यस्त होता, त्यामुळे त्याचं लक्ष माझ्याकडं नव्हतं. मग मी विचार केला, चला आपणही काही फळं घेऊया. नीतूला पपई खूप आवडते. काही पावलं चालून अंकुशच्या दुकानाजवळ पोचले आणि लगेच त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. मला पाहून तो म्हणाला, अरे बापरे, अचानक आज तुमची स्वारी आमच्या दुकानावर? लावण्य वहिनी, काय झालंय? आज सूर्य चुकीच्या दिशेला उगवला आहे का? त्याची ही मस्करी ऐकून मी खूपच लाजले. अगं बाई, तुम्ही तर खूप मस्करी करता. आता यायचं नाही का तुमच्या दुकानावर? म्हणून मुद्दाम तुम्ही माझी अशी खेचत आहात? अहो, खरं सांगतोय, मला तर आठवत नाही की तुम्ही माझ्या दुकानावर कधी आला म्हणून बोललो. बरं, ते जाऊ द्या. काय घ्यायचंय आणि कशा आहात तुम्ही? मी खूप छान आहे. हो का? वहिनी असायलाच पाहिजे. बरं, काय घ्यायचंय तुम्हाला बोला. तेव्हा नीतूने तिचं बोट पपईच्या फळाकडे दाखवलं. बरं बरं, पपई हवे आहे का? अंकुशने मस्तपैकी एक मोठी पपई काढून माझ्या हातात दिली. मी ती पपई घेतली आणि पिशवीत ठेवली. तेवढ्यात अंकुशने एक सफरचंद कापलं आणि ते कापलेलं सफरचंद नीतूच्या हातात दिलं. ती घेत नव्हती, पण अंकुश म्हणाला, अरे बाळा घे. तेव्हा नीतूने ते सफरचंद अंकुशच्या हातातून घेतलं आणि खायला लागली. बरं, किती झाले या पपईचे? अहो लावण्य वहिनी, राहू द्या, काही नाही. नीतूसाठी दिली मी ती. काही पैसे द्यायची आवश्यकता नाही. नाही हो, असं कुठे चालतं का? नाही, असू द्या. अजून काही घ्यायचं आहे का? त्याने एक पिशवीत 10-12 सफरचंद टाकले आणि माझ्याकडे दिले. मी म्हटलं, अहो नको, कशाला? अहो, मी ते नीतूसाठी देत आहे. पण तेवढ्यात मला अंकुशने दिलेल्या 20,000 रुपयांची आठवण झाली. मी लगेच अंकुशला म्हणाले, अहो तुमचे ते पैसे मी पुढच्या महिन्यात परत करेल. तुम्हाला चालेल ना? हो लावण्या, काही अर्जंट नाही. अजून 4 महिन्यांनी दिले तरी काही वाद नाही. हो का अंकुश? खरंच खूप आभार तुमचे. अहो काय आता असं परत परत बोलून मला तुम्ही लाजू नका बरं का? नाही बोलत, सॉरी अंकुश. अधूनमधून काही गिरायके येत होते, पण मी मात्र तिथेच अंकुशसोबत बोलत उभी राहिले. बोलता बोलता मी त्याला विचारलं, मग अंकुश, लग्न कधी करणार आहेस? लवकर कर, पण मला नक्की बोलव बाबा तुझ्या लग्नाला. तो हसून म्हणाला, हो हो नक्कीच. आणि हो, काही मुलगी वगैरे बघणं चालू आहे की नाही? हो, गेलो होतो मागच्या महिन्यात मुलगी बघायला. पण काय, सगळे लोक सरकारी नोकरी मागतात. आता सरकारी नोकरी नसली तर मुलीच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर लगेचच 12 वाजतात. त्यांना असा मुलगा पाहिजे ज्याच्याकडे सरकारी नोकरी असावी. आणि मी एक साधा फळ विक्रेता, त्यामुळे खूप अडचणी येत आहेत. लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. काही जण तर 4-4 लाख रुपये मागतात. बरं ठीक आहे, एवढे पैसेही देऊ, पण मुलगी तशी हवी ना? लावण्य वहिनी, आता काळ्या कुळ्या पोरींचेही आईवडील एवढे भाव खाऊ लागलेत. वरून 4-4 लाख रुपये मागतात. तुम्ही सांगा, हे योग्य आहे का? मी म्हणाले, नाही रे अंकुश, अगदी खरं बोलतोयस. पण काय करणार, सध्या लग्नासाठी मुली कमी आहेत. त्यामुळे मुलींच्या आईवडिलांचे आणि मुलींचे खूप नखरे वाढले आहेत. हे मात्र खरं आहे. बरं अंकुश, तू जेवणाचं कसं करतोस? वहिनी, आई काही महिन्यापासून इथेच होती, त्यामुळे खाण्याचं काही टेन्शन नव्हतं. पण मागच्या आठवड्यातच ती गावी गेली, त्यामुळे परत मेस लागली. हो का? जमतं का मेसचं जेवण? हो मग काय करणार, आता सवय झाली आहे मला. असं आहे का? पण लग्न लवकर कर, म्हणजे मेसचं जेवण खायची गरज पडणार नाही तुला. हो हो, तुम्ही आता माझी मजा घ्या. तो हसत म्हणाला, अहो असंच बोलते. बरं जाऊ द्या, एखाद्या दिवशी आमच्या घरी या ना जेवणासाठी. मला माहीत आहे तुम्हाला पनीर मसाला आवडतो. तुमचे मित्र होते तेव्हा मात्र तुम्ही नेहमी यायचं आणि बळजबरीने मला पनीर मसाला बनवायला लावत होतात. आता नाही आवडत काय तुम्हाला पनीर मसाला? नाही, तसं काही नाही, आवडतो ना आताही. मग या एखाद्या दिवशी वेळ काढून. हो नक्कीच येतो. अंकुश आणि मी काही वेळ तिथे बोलत राहिलो. थोड्या वेळाने मी आणि नीतू घरी निघालो.
संध्याकाळचे जेवण आटपून मी पलंगावर जाऊन झोपले. मोबाईल हातात होता. थोडाफार व्हिडिओ वगैरे बघितले आणि आता झोपेतच असं वाटत असताना रात्रीचे 10:30 वाजले. तेवढ्यात व्हॉट्सअपवर अंकुशचा मेसेज आला. मग झालं का जेवण? मी रिप्लाय केला, हो हो झालं जेवण. आणि तुमचं? हो माझंही झालं. अंकुशने उत्तर दिलं. झोपत आहात की काय? लावण्य तुम्ही? नाही नाही झोपत होते, पण झोप मात्र लागत नाही. हो का? मलाही झोप येत नाही. तिकडून अंकुशने मेसेज केला, फोन करू का तुम्हाला? मी काही वेळ रिप्लाय केला नाही आणि मग थोडा वेळ विचार करून ओके असा रिप्लाय दिला. अंकुशने लगेच माझा मोबाईलवर फोन केला. मग आम्ही एकमेकाशी बोलू लागलो. तो खूप मन लावून बोलत होता आणि माझी विचारपूस करत होता. त्याच्याशी बोलून मलाही खूप छान वाटत होते. बोलता बोलता अंकुश म्हणाला, अहो उद्या आमच्या दुकानावर नक्की या फळं घ्यायला. उद्या खूप छान माल येणार आहे. सफरचंद आणि अननससुद्धा. अननसाचा ज्यूस तर मस्त लागतो बघा. आम्ही अजून काही वेळ गप्पा मारल्या. नंतर मी त्याला गुड नाईट म्हटलं, तर त्यानेही मला गुड नाईट म्हण जोडून सांगितलं. मग उद्या संध्याकाळी घरी जाताना दुकानावर या बरं. मी हसून हो हो नक्कीच बाय म्हणाले आणि फोन कट केला. मग डोळे मिटून झोपू लागले. पण माहीत नाही का सतत अंकुशचा विचार मनात येत होता. त्याचं बोलणं वागणं खूप छान होतं. तो नेहमी मला खूप मान देऊन बोलायचा. त्यामुळे त्याच्याशी बोलून वेगळंच समाधान मला मिळायचं. तेवढ्यातच माझ्या मोबाईलची घंटी परत वाजली. मी पटकन व्हॉट्सअप उघडलं. पाहिलं तर अंकुशचा मेसेज आलेला होता. उत्सुकतेने मेसेज उघडला तर त्याने गुड नाईटचा एक फोटो पाठवला होता. त्या फोटोत एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांना आलिंगन देत होते आणि बाजूला मोठ्या अक्षरात गुड नाईट लिहिलं होतं. आज मी फिकट चॉकलेटी रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर मॅचिंग रंगाचं ब्लाऊज होतं. एकदा स्वतःकडे पाहिलं आणि साडी व्यवस्थित केली आणि पुढे चालू लागले. जशी मी त्याच्या दुकानावर पोचले, तो मला पाहून गालातल्या गालात हसला. मी त्याला स्माईल केली. तो म्हणाला, हे बघा आज खूप छान पपया आले आहेत. सफरचंदही खूप छान आहेत. त्याने काही सफरचंद पिशवीत टाकले आणि माझ्याकडे दिले. मी म्हणाले, नको नको मी काही घ्यायला आले नाही, मी फक्त असंच आले. तो हसत म्हणाला, मग घ्या ना, काय झालं त्यात? तुम्ही नका खाऊ आणि मी तुम्हाला देऊ खायला. हो ना. इतक्यात अंकुशने दुकानावर उभे असलेले 1-2 ग्राहक पाहिले आणि त्यांना सामान दिले. मग तो माझ्यासोबत बोलू लागला. बोलता बोलता तो म्हणाला, एक सांगू का? मी म्हणाले, बोला ना. तो हसत म्हणाला, ही साडी ना तुमच्यावर खूप छान दिसते. मी थोडीशी हसून म्हटले, अगं बाई ही साडी तर जुनी आहे. तो थोडा मिश्किलपणे म्हणाला, हो का? पण खूप छान दिसते तुम्हाला. मी थोडं आश्चर्यचकित होत त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, म्हणजे? तो हसून म्हणाला, म्हणजे ही साडी तुम्हाला खूप छान दिसते असं म्हणायचं आहे मला. मी हसत म्हटले, हो का? थँक्यू. अंकुश, हो बोला ना. परवा रविवार आहे. संध्याकाळी मस्तपैकी जेवायला आमच्याकडे या. हो हो नक्कीच येईल. एवढं बोलून मी घरी निघून आले. जेवण झाल्यावर अंकुशचा मेसेज आला आणि त्याच्याशी फोनवर बोलणंही झालं. आता तो माझ्याशी खूप छान बोलायचा. मला देखील त्याच्याशी बोलल्यावर खूप छान वाटायचं. आमच्यातील जवळीकता दिवसेंदिवस वाढत होती. रविवारचा दिवस उजाडला. मला चांगलं लक्षात होतं की आज मी अंकुशला जेवणासाठी बोलावलं आहे, पण तो येईल की नाही याबद्दल मनात थोडी शंका होती. कारण त्याचं फळांचं दुकान होतं. त्यामुळे बाजारात जाऊन फळ भरणं, गाडी आवरणं आणि रोजच्या दगदगीत तो खूप दमून जात असे. रविवारी तो विश्रांती घेतो हे मला माहीत होतं. त्यामुळे संध्याकाळी तो खरंच येईल का याची खात्री नव्हती. दुपारी 4 वाजता मी त्याला एक मेसेज केला, अंकुश आज रविवार आहे, संध्याकाळी येणार आहेस का जेवायला? मी स्वयंपाकाची तयारी करून ठेवते. त्याने लगेच उत्तर दिलं, हो नक्कीच येणार आहे. त्याच्या होकारामुळे मी उत्साहात स्वयंपाकाची तयारी सुरू केली. पनीर मसाला, कढी आणि मसाले भात असा खास बेत ठरवला. संध्याकाळी 5 वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली आणि 7 पर्यंत सगळं तयार झालं. आता फक्त अंकुशच्या येण्याची वाट पाहायची होती. खूप वेळ वाट पाहिली, पण तो काही आला नाही. तो येईल की नाही अशी शंका पुन्हा मनात आली. पण बरोबर 8 वाजता तो माझ्या दारात येऊन पोहोचला. अंकुशला आलेलं पाहून मी खूप खुश झाले. तो घरात आला. त्याला बसण्यासाठी खुर्ची दिली आणि म्हटले, मला वाटलं अंकुश तुम्ही येणार की नाही शंका वाटत होती. त्यावर तो हसत म्हणाला, अहो नाही वहिनी, असं कसं होईल? तुम्हाला सांगितलं आणि न आलो असं कधी होईल का? लावण्य वहिनी, मी तर येतच होतो, पण रस्त्यात थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून उशीर झाला. बरं चहा ठेवू का तुम्हाला? मी विचारलं. नाही नाही चहा झालाय माझा. बरं आणि हो अंकुश, तुम्हाला एक सांगू का? हो सांगा ना. तुम्ही मला फक्त लावण्य म्हटलं तरी चालेल. एवढं बोलून मी थोडंसं हसले. अंकुश म्हणाला, हो चालेल लावण्य म्हणायला तर मला चांगलंच वाटत.
खूप गोड नाव आहे तुमचं. हो का? थँक्यू. मी लाजून म्हटले. बरं चला मग जेवायला बसूयात. म्हणाले हो हो चला. अंकुश उत्साहात म्हणाला. मी मस्त जेवण वाढलं. आम्ही दोघं खालीच मांडी घालून जेवायला बसलो. माझी मुलगी नीतू जेवण करून झोपली होती. अंकुशने जेवायला सुरुवात केली. 2-3 घास खाल्ले आणि लगेचच माझ्या स्वयंपाकाची तारीफ करू लागला. बघा लावण्या, असा स्वयंपाक आणि असं पनीर मसाला फक्त तुमच्याकडेच मिळतो. मी इतक्या ढाब्यांवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी जेवलो आहे, पण अशी चव कुठेच मिळाली नाही आणि कढी तर एकदम नंबर 1 आहे. घ्या मग अजून, मी हसतच म्हणाले आणि लगेचच 2 चमचे कढी आणि पनीरची भाजी त्याच्या ताटात वाढली. अंकुश भुकेला असावा, त्याने पोटभर जेवण केलं. मीही त्याच्यासोबत जेवले. जेवण झाल्यावर मी लवकर भांडी उचलली आणि स्वयंपाकघरात ठेवून आले. मग आम्ही दोघं सोफ्यावर बसलो आणि गप्पा मारू लागलो. माझा सोफा लहानच होता, फक्त 2 जण बसू शकतील एवढीच जागा होती. त्यामुळे अंकुश एका कोपऱ्यात आणि मी दुसऱ्या कोपऱ्यात बसले होते. मध्ये फारशी जागा शिल्लक नव्हती. अंकुश आणि माझं बोलणं सुरू होतं. तेवढ्यातच तो म्हणाला, एक जोक ऐकू का तुम्हाला? ऐकवा ना. मी उत्सुकतेने म्हटले. जोक हिंदीत आहे, तुम्हाला मोबाईलवरून वाचून दाखवतो बघा. हो हो चालेल. अंकुशने जोक वाचायला सुरुवात केली. पति फोन पर पत्नी से, तुम बहुत प्यारी हो. पत्नी, थैंक्स. पति, तुम बिल्कुल राजकुमारी जैसी हो. पत्नी, थैंक यू सो मच. और बताओ क्या क्या कर रहे हो? पति, खाली बैठा था, सोचा मजा ही कर लूं. हा जोक ऐकताच मला जोरात हसू आलं आणि अंकुशही माझ्यासोबत खळखळून हसू लागला. हसता हसता मी थोडी त्याच्या जवळ सरकले आणि त्याच्या खांद्यावर हलकीशी मस्करीत चापट मारली. आता आम्ही दोघं खूप मन मोकळेपणाने बोलत होतो. तेवढ्यात अंकुश म्हणाला, अरे लावण्या, तू साडी बदललीस का? संध्याकाळी मी आलो तेव्हा वेगळी साडी नेसली होती आणि आता ही दुसरीच आहे. मी गोंधळले आणि विचारलं, हे चांगलं नाही का? नाही नाही, छान आहे. उलट ही साडी तर त्या पहिल्यापेक्षा छान दिसते तुमच्यावर. तो कौतुकाने म्हणाला. एवढं ऐकून मी खाली मान केली आणि थोडीशी लाजले. अंकुश थोडा माझ्याजवळ सरकला आणि म्हणाला, काल नाही का मी बाजाराकडे गेलो होतो, तिथे एवढ्या छान छान साड्या होत्या, अगदी भारी आणि महागड्या. मला वाटलं तुमच्यासाठीही एक साडी घ्यावी, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून घेतली नाही. मी हसत म्हटले, बस झालं, नका मस्करी करू. साडीचा विषय निघाला आणि लगेचच काय मला माहिती नाही का, तुम्ही स्टोरी बनवण्यात एक नंबर आहात. असं नाही, खरंच सांगतोय मी. बघा, फोटो दाखवू का? त्याने लगेच मोबाईल काढला आणि त्याच्या गॅलरीतले साडीच्या दुकानातले फोटो दाखवले. मी ते फोटो पाहिले. खरोखरच खूप छान साड्या दिसत होत्या. हे बघा, हे फोटो मी कालच काढले. ही बघा तारीख आणि वेळ. मी त्याच्या मोबाईलकडे पाहिले. खरंच कालचीच तारीख होती. सॉरी बरं का, मी मस्करीत बोलले. तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. नाही त्यात काही नाही, पण साड्या खूप छान आहेत ना लावण्या? हो, खरंच छान आहेत. आम्ही दोघं अगदी जवळ बसलो होतो. त्याने एक हात सोफ्यावर माझ्या खांद्याच्या मागे ठेवला होता. हळूच तो हात त्याने माझ्या खांद्यावर टेकवला. त्याचा स्पर्श मला खूप छान वाटला, पण मी तशीच शांत बसून राहिले. हळूहळू त्याने माझ्या खांद्यावर हात घट्ट केला आणि मला हलकसं त्याच्याकडे ओढलं. मीही खूप हलक्या अंगाने बसले होते, त्यामुळे सहजच त्याच्याकडे झुकले. आता त्याने हळूच माझ्या खांद्यावर चेहरा टेकवला आणि माझ्या अंगाला त्याच्या ओठांचा हलकासा स्पर्श केला. मी मात्र शांतच बसले होते. माझ्या नाजूक अंगावर झालेला त्याचा तो स्पर्श हवासा वाटत होता. मला असंही वाटत होतं की त्याला थांबवावं, पण माझं शरीर काही वेगळंच म्हणत होतं, तर माझं मन काही वेगळंच. शरीराचा आणि मनाचा ताळमेळ आता बसत नव्हता. शरीर मनाचं ऐकण्याच्या तयारीत नव्हतं. माझ्या मनात अशी प्रचंड सुविधा असतानाच त्याने माझे केस बाजूला केले आणि हळूच माझ्या मानेजवळ एक सौम्य चुंबन घेतलं. अचानकच माझ्या तोंडून आवाज निघाला, आई ग अंकुश, काय करत आहेस तू? तो हसत म्हणाला, काहीच नाही लावण्या. त्याचा डावा हात अजूनही माझ्या खांद्यावर होता. त्याने मला अलगद जवळ घेतलं आणि मीही त्याच्या मिठीत सहज शिरले. माझा खांदा त्याच्या खांद्याला टेकला. हळूच तो माझ्या कानावर झाला आणि हलक्या स्वरात म्हणाला, लावण्या, एक सांगू का? हो सांगा ना. मी हलकासा श्वास घेत म्हटले. त्याचा चेहरा थोडा मागे करत तो अगदी माझ्या डोळ्यांमध्ये बघत म्हणाला, खरं सांगू का, तू मला खूप आवडतेस. तू खूप सुंदर आहेस. असं वाटतं की तुला पाहतच राहावं. मी काहीच बोलले नाही, पण अंकुशने बोललेले शब्द मला खूप आवडले. कितीतरी वर्षानंतर कोणीतरी माझी अशी स्तुती करत होतं. त्या शब्दांमध्ये काहीतरी खास होतं, जे मनाला स्पर्श करून गेलं. अंकुशने हळूच त्याचे ओठ माझ्या ओठाजवळ आणले. आमचे दोघांचे ओठ थरथरू लागले होते. आमच्या शरीरातून एक वेगळीच उष्णता जाणवत होती. त्याने मला अजून जवळ ओढलं आणि हलकेच माझा पदर बाजूला करत गळ्याच्या खाली हळूवार चुंबन घेतलं. मीही नकळत त्याच्या केसांमध्ये बोट फिरू लागले.
त्याचा स्पर्श मला खूप वेगळा वाटत होता. हवाचा उबदार. आता आम्ही दोघं पूर्णपणे एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो. वेळेचं आणि कशाचं भान राहिलं नव्हतं. तशी रात्रीची वेळ होती आणि दरवाजा बंदच होता. त्या रात्री आम्ही दोघं प्रेमाच्या नाजूक क्षणांमध्ये हरवून गेलो. कितीतरी वर्षानंतर अंकुशने मला एवढं प्रेम दिलं जे मी आधी अनुभवलं नव्हतं. रात्रभर आम्ही एकमेकांपासून वेगळं झालो नाही. कधी हॉलमधून माझ्या खोलीत गेलो तेही लक्षात आलं नाही. खूप रात्री उशिरा वाजता मला झोप लागली. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा मी पाहिलं अंकुश माझ्या शेजारी होता. आमच्या दोघांच्या अंगावर एकच चादर पांघरलेली होती. क्षणभर माझ्या मनात भावना दाटून आल्या. मी पटकन उठले, कपडे उचलले आणि बाथरूममध्ये पळाले. बाथरूममध्ये जाऊन छान मस्त आंघोळ केली. कालच्या प्रत्येक क्षणांची आठवण होत होती. ते स्पर्श, ते क्षण, ती जवळीकता. काही वेळाने मी लांबूनच अंकुशला उठवण्यासाठी आवाज दिला. तोही हळूच उठला आणि त्यानेही माझ्या घरात आंघोळ केली. पण आता मात्र आम्ही दोघं एकमेकांकडे पाहण्याचं टाळत होतो. मला त्याच्याकडे पाहताना खूप लाज वाटत होती आणि तोही शरमला असावा कदाचित. आंघोळ झाल्यानंतर मी आमच्यासाठी चहा ठेवला. अंकुश पुढच्या रूममध्ये TV चालू करून बसला होता. मी त्याच्याकडे चहा दिला. आम्ही दोघं शांतपणे चहा पिऊ लागलो. चहा पिल्यानंतर अंकुश अचानक उठला आणि म्हणाला, मी येतो, आता निघायला हवं मला. मी फक्त हो एवढंच बोलले. तो उठला आणि दाराकडे निघाला. मी दारात उभी राहिले. त्याने गाडी चालू केली आणि जाताना एकदा माझ्याकडे पाहून हलकसा हसला. त्याने हात हलवत मला बाय केलं आणि निघून गेला. अंकुश गेला पण माझ्या मनात कालच्या आठवणींचं काहूर माजलं होतं. मी जे काही केलं ते योग्य होतं का? अंकुश खूप चांगला मुलगा आहे, पण मी माझ्या मर्यादेमध्ये राहायला हवं होतं. काल मी माझं भान हरपले आणि मर्यादा ओलांडल्या. आता मात्र या सगळ्याचा मला पश्चाताप होत होता. कालचे ते क्षण मनातून जाईनात. 3-4 दिवस झाले पण अंकुशने मला ना फोन केला ना मेसेज. तो काय विचार करत असेल? त्याला त्याबद्दल काही वाटत असेल का? तोही अस्वस्थ असेल का? की फक्त मीच? आणखी एक भीती मनाला सतावू लागली. अंकुश आमच्याच गावचा होता आणि आमच्या गावात त्याची चांगलीच ओळख होती. तो जर गावात कोणाला काही सांगेल तर, लोकांना कळलं तर माझी बदनामी तर होणार नाही ना, हे विचार मनात येत होते. पण काहीच करू शकत नव्हते. मन गोंधळलेलं होतं. पण मनात कुठेतरी वाटत होतं की तो खूप चांगला आहे आणि माझ्याबद्दल देखील त्याच्या मनामध्ये चांगले विचार आहेत. पण तरी देखील माझं कामावर लक्ष लागत नव्हतं. कामाच्या ठिकाणी छोट्या मोठ्या चुका होऊ लागल्या. मन सतत भूतकाळात अडकून पडलं होतं. दुपारी बरोबर 3 वाजता अचानक माझा फोन वाजला. मी मोबाईल काढून पाहिलं तर अंकुशचा कॉल होता. मी घाईघाईने कॉल उचलला. हॅलो. तिकडूनही हळूच आवाज आला. हॅलो. तो अंकुश होता. मी म्हटले, बोल ना अंकुश, काय झालं? तो थोडा संकोचित म्हटला, लावण्या, काय झालं? तू फोनच केला नाहीस. मी तुझ्या फोनची वाट पाहत होतो. मी आश्चर्याने म्हटले, अरे मग तू तरी फोन का केला नाहीस? तेव्हा तो हसत म्हणाला, मीच तर केला ना फोन. हो, पण एवढ्या दिवसांनी? काय झालं होतं एवढे दिवस? काही नाही, असंच. तो काहीतरी सांगायचं टाळत होता. पण त्या क्षणी फोन अचानक कट झाला. मी पटकन माझ्या मोबाईल स्क्रीनकडे पाहिलं. नेटवर्क गेलं होतं, त्यामुळे कॉल कट झाला होता. त्यानंतर मी माझ्या कामात लक्ष घालायला प्रयत्न केला, पण मन सारखं अंकुशच्या विचारात गुंतून पडलं होतं. त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या मुलीला घेऊन घरी आले. 6 वाजले असतील. चहा वगैरे झाला होता आणि अचानक माझ्या दारात अंकुश उभा राहिलेला पाहून मी थोडी दचकले. त्याला आत येण्यासाठी सांगितले. तो सरळ खुर्चीवर जाऊन बसला. तो काही जास्त बोलत नव्हता. मीही गप्प होते. मी त्याच्यासाठी चहा आणून दिला. तेव्हा अचानक अंकुशचा कंठ फुटला आणि अंकुश म्हणाला, लावण्या, सॉरी. त्या दिवशी कदाचित आपल्याकडे जे काही घडलं, जर तुला त्याबद्दल वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो. मला असं काही जाणून बुजून करायचं नव्हतं. पण तेव्हा मी तुला माझ्या एवढ्या जवळ पाहून स्वतःचं संतुलन गमावलं. पण लावण्या, मला तुझ्याबद्दल खूप आदर आहे. आपल्यामध्ये सर्व काही अतिशय वेगळं आहे, त्यामुळे तुला चुकीचं समजू नको. अरे नाही अंकुश, मी असं कधीही म्हणत नाही. तू सगळा दोष स्वतःवर का घेत आहेस? जे काही झालं ते आपल्या दोघांच्या मर्जीने झालं. लावण्या, एक सांगू का तुला? खरं सांग ना, तू माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहेस. पण खरं सांगू का, तू मला खूप आवडतेस. तुझा भूतकाळ काही असो, मला तो मान्य आहे. पण आता तुलाही एक साथीदाराची गरज आहे आणि मलाही तुझ्यासारखी सुंदर, सुशील आणि कर्तबगार मुलगी पाहिजे. पण माहीत नाही माझ्या नशिबात कोणती मुलगी लिहिलेली आहे. लावण्या, पण जर तुझा होकार असेल तर तू थोडा विचार कर आणि तुझा निर्णय मला कळव. अरे अंकुश, पण काय कळवू? मी तुला काय सांगू? अंकुश, तुला काय म्हणायचं आहे? कृपया थोडं स्पष्ट बोलशील का? लावण्या, तू माझ्याशी लग्न करशील का? अरे बापरे, काय बोलतोय अंकुश? वेळा झाला की काय? मी एक विधवा आहे आणि मी वयाने तुलनेत मोठे आहे, असं मी मनातल्या मनात बोलले. अरे अंकुश,
पण मी तुझ्यापेक्षा मोठी आहे रे. लावण्या, खरं सांगू का, मी अनेक ठिकाणी वाचलं आहे आणि म्हणतात की प्रेमात वय महत्त्वाचं नसतं. एकमेकांचे विचार, एकमेकांवरील विश्वास आणि एकमेकांबद्दलच्या प्रेमाच्या भावना महत्त्वाच्या असतात. मला तर तू खूप जास्त आवडतेस. तुझं काय म्हणणं आहे तू मला सांगू शकतेस. आणि हो, जर तुझा नकार असेल तर काहीच फरक नाही आणि मला काहीच हरकत नाही. मला काही वाईट वाटणार नाही लावण्या. अरे नाही अंकुश, तू तर अगदी माझ्या मनासारखं बोलतोयस. पण हा जो निर्णय आहे तो मी एकटी घेऊ शकत नाही. मला माझ्या घरच्यांची म्हणजे माझ्या आईवडिलांची परवानगी घ्यावी लागेल. अंकुश, मी तुला कळवते नंतर लवकरच. हो ठीक आहे लावण्य, मी वाट पाहीन तुझ्या उत्तराची. अंकुश उभा राहिला आणि निघायला लागला. माझ्याने राहावलं नाही. नकळत मी त्याच्याजवळ गेले. त्याने माझ्या डोळ्यात पाहिले आणि मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. अचानक माझे डोळे भरून आले. मी त्याच्या जवळ सरकले आणि अलगद त्याला मिठी मारली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्याने माझ्या कमरेभोवती त्याचे दोन्ही हात घट्ट आवळले आणि मला त्याच्या मिठीत घेतलं. काही क्षणानंतर त्याने माझ्या डोळ्यांमध्ये पाहत हळूच माझ्या कपाळावर चुंबन केलं.